ओम तस्यं श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 2 भाग 1. हे देवाधिदेवा, तुझा जय जयकार असो. तू गुरुतत्वाच्या योगे करून आवड पुरी करतोस. तू कृपेने जेव्हा अवलोकन करतोस तेव्हा विश्वामध्ये विश्वात्वा व्यापून राहिल्याने अनुभवास येते. या विश्वामध्ये जो जगन्निवास आहे त्यावर विश्वास ठेवावा असे तू सांगतोस आणि तसा विश्वास ठेवला की तू प्रसन्न होतोस आणि प्रसन्न झालास म्हणजे तुझ्या पायांपाशी प्रवेश घेतो. त्या पादकमलांच्या कृपादृष्टीने अहम सोहम भावनेच्या गाठी सुटून हा हा म्हणता एकदम तुझ्या पोटात शिरलो. तू आमची माता आहेस अशा दृष्टीने तुझ्याकडे पाहू लागलो. तो पितृत्वही तुझ्यामध्येच दिसते. यापेक्षा अधिक आश्चर्य ते काय सांगणार. या लोकी जर माता व पिता ही दोन्ही वेगवेगळी असतात, पण ती दोन्ही एका जनार्दनामध्ये ऐक्यरूप होऊन त्यांचे मी तान्हे लेकरू झालो. याकरता ती दोन्ही प्रेमे एकत्र करून त्या लेकरांना वाढवावे आणि रोज रोज आत्मबोधाचा नवा नवा सोहळा दाखवीत जावा अथवा दाखवीत आहेतच. शिव, शक्ती, गणेश तसंच विश्व, विष्णू, सूर्य एतद्रूप अनेक अलंकार स्वतः आपल्या हौसेनेच मला घालतोस. ह्याप्रमाणे मला आपल्या लेकराला आपल्या हौसेनेच भूषणे लेववितोस व तो सोहळा वेळोवेळा कृपादृष्टीने तूच पाहतोस. मुलाच्या अंगावर दागदागिने घातले तरी त्यांची शोभा व सुख ही त्याला कशी कळणार. तो सोहळा आईनेच भोगावा. त्याचप्रमाणे मजकडून ग्रंथ वदवून त्याचे सुख जनार्दनांनीच घ्यावे. आपल्या छिद्ररत्नांच्या माळा आवडीने माझ्या गळ्यात तूच घालतोस व रक्षणासाठी निजात्मदृष्टीने माझ्या पाठोपाठ धावत असतोस. ज्याचा बाप श्रीमंत असतो त्याच्या मुलाला सर्व लोक मान देतात. त्याचप्रमाणे एका जनार्दनांनी ह्या एकनाथाला आपले म्हटले. त्यामुळे तो अमान्य असतानाही अधिक मान्यतेला पात्र झाला आहे. मुलाला स्वतः बोलवायला कळत नाही म्हणून आईच त्याला बोलवायला शिकवत असते. त्याप्रमाणे ह्या ग्रंथातील कथा ही गुरु जनार्दन स्वतः माझ्याकडून बोलवीत आहेत. त्यांनी येथे केवढा चमत्कार केला बघा. श्री भागवताच्या 11 स्कंदाचा अर्थ तोही शेवटी महाराष्ट्र भाषेमध्ये मज मूर्खाकडून बोलविला. असो, पहिला अध्याय श्रवण करून कुरुराज परीक्षिती उगाच बसला. पुढचा कथाभाग ऐकावयाला त्याला काही मानस दिसेना. कारण आता जर आपण प्रश्न केला तर शुक्राचार्य कृष्णनिधनाची कथा सांगतील. यास्तव तो राजा मुकाट्याने बसला. त्याच्या मनातील त्याचा अभिप्राय जाणून शुक्राचार्य म्हणाले, हे परीक्षिती, हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्ताव आहे असे समज. हा 11वा स्कंद सगळाच मोठा अलौकिक आहे. यात एकापेक्षा एक सरस श्लोक असून आत्मसाधन करायला मुक्तिसुख पावलोपावली भेटते. असे ऐकताच राजा सावधान झाला. कारण मुक्तिसुखाची त्याला फारच आवड. म्हणून त्याने अवधानाने सर्वांगाचे कान करून सोडले. असे पाहून शुक्राचार्यांच्या चित्ताला अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, तू अवधानाची मूर्तीच बनलास, तर आता तू स्वस्थ अंतःकरण करून गुह्य ज्ञान श्रवण कर. 2ऱ्या अध्यायामध्ये नारद आणि वसुदेव यांच्या संवादाचे निरूपण आहे. यात मुख्यतः भागवत धर्माचे लक्षण निमिजायंतांच्या प्रश्नरूपाने सांगितले आहे. मुक्त लोकांमध्ये जो अग्रगण्य ब्रह्मचार्यांचा शिरोमणी, ज्याला योगीसुद्धा शिरसावंद्य मानतात, जो भक्तमंडळामध्ये अत्यंत श्रेष्ठ, तो ब्रह्मरसाचा समुद्र व आत्मबोधाचा पूर्णचंद्र, तो शुकयोगींद्र बोलू लागला आणि कुरुवंशातील राजाधिराज परीक्षिती ऐकू लागला. शुक्राचार्य म्हणाले, जो व्यासाचा साक्षात गुरु व माझा परमगुरु महामुनीश्वर नारद, त्यांचे श्रीकृष्ण भजनावर अत्यंत प्रेम होते. श्रीकृष्णांनी आपणहून साऱ्या मुनिजनांना द्वारकेहून पिंडारकाला पाठवले, पण नारद मात्र तेथून वरचेवर द्वारकेला येत असत. द्वारकेमध्ये काळकृत भय प्रवेश करीत नसे, कारण तेथे स्वसामर्थ्याने श्रीकृष्ण स्वतः नांदत होते. नारदाला
दक्षाचा शाप होता की तू एक मुहूर्तभरही एके ठिकाणी राहू नयेस. पण तो शाप हरिकीर्तनामध्ये चालत नव्हता, म्हणून तो कीर्तनातच निरंतर मग्न असे. ज्याची कीर्ती कीर्तनामध्ये गावयाची तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण स्वतःच द्वारकेमध्ये राहत होता, म्हणून तेथेही या शापाची बाधा होत नसे. एवढ्याकरता नारदांची तेथे निरंतर वस्ती होती. नारदाला परिपूर्ण ब्रह्मज्ञान होते. मग त्याला सगुण अशा श्रीकृष्णमूर्तीचे ध्यान का आवडावे बरे? तर श्रीकृष्ण जरी देहाधारी होते तरी त्यांचा देह केवळ चैतन्यमयच होता. म्हणून श्रीकृष्णाचे भजन नारदांना अत्यंत आवडे. याप्रमाणे श्रीकृष्ण भजन जर मुक्तांनाही आवडते तर त्याला भजत नाही असा अभागी कोण असणार? तेच निरूपण शुक्राचार्य सांगतात. हे राजश्रेष्ठा बाबा ऐक, या उत्तम नरदेहाला येऊन जो श्रीकृष्णाला भजत नाही त्याला मायेने आणि घोर दुःखाने गिळले म्हणून समजावे. ज्या भगवंतासाठी त्याच्या पायांचे तीर्थ मस्तकावर घेऊन सदाशिव स्मशानामध्ये वस्ती करून आत्मध्यानामध्ये बसलेला आहे, ब्रह्मदेवच ज्याच्या पोटी आलेला आहे, तेथे इतरांची काय कथा? नरदेहाला येऊन जो नारायणाला भजत नाही तो पूर्ण मृत्यूग्रस्त होय. श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून जे लोक नाना प्रकारच्या साधनांच्या क्लेशात पडतात त्यांचे दृढ संसारबंधन कधीही चुकणार नाही. श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्रादी देवांचे कोणी भजन करतात तर ते देवच जर पूर्णपणे मृत्यूग्रस्त आहेत तर मग भजणाऱ्यांचे मरण ते कसे चुकविणार? सर्व इंद्रिये शाबूत असूनही जो श्रीकृष्ण चरणांचे भजन करीत नाही तो जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याला मरण हे ठेवलेलेच. ते प्रत्येक क्षणाला त्याचा नाश करते. ते महामुनी नारद मुक्ती असूनही भजनामध्ये निरंतर तत्पर असतो. तो सदा सर्वदा द्वारकेमध्येच राहत असे. त्याचे कृष्णावर अत्यंत प्रेम होते. हा हा हा, धन्य धन्य तो नारद, ज्याला जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसत असे. त्याला सदा सर्वदा हरिनामाचा छंद असून परमात्मामध्येच तो स्वतः निमग्न असे. जो श्रीकृष्णाचा आवडता व ज्याला सर्वतोपरी श्रीकृष्ण आवडता, ज्याच्या संगतीने जडजीवांना मुक्ती प्राप्त होते, तो नारद एके दिवशी आपल्या आनंदाच्या भरात सहज वसुदेवाच्या घरी गेला. त्यास पाहता वसुदेवाला फार आनंद झाला. त्याने त्यास साष्टांग नमस्कार घालून बसावयास उच्चासन दिले आणि प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या घरी आले अशा श्रद्धायुक्त बुद्धीने पूजेस प्रारंभ केला. नारद हा प्रत्यक्ष नारायणच आहे अशा दृढ विश्वासाने त्याने त्याचे पूजन केले. सुवर्णाच्या पात्रामध्ये त्याचे पाय धुवून मधुपर्क विधीने त्याची यथासांग पूजा केली. याप्रमाणे प्रेमाने पूजा करून वसुदेव आपल्या आसनावर बसला आणि अंतःकरणामध्ये अत्यंत आनंदभरीत होऊन बोलू लागला. आज आपणहून येण्याची कृपा केलीत, तेणेकरून मी अत्यंत भाग्यवान झालो आहे. आपल्या सान्निध्य मात्राने आम्ही कुतकुत्त झालो आहोत. आई दिसेनाशी झाली म्हणजे लोकांमध्ये मूल केविलवाणे होते, पण त्याची आई आली की त्याच्या मनामध्ये आनंद मावेनासा होतो. तिच्यापेक्षाही आपले आगमन अधिक श्रेष्ठ आहे, कारण ते प्राणीमात्रांना नित्य सुख देणारे असते. आपण दिनांचा उद्धार करण्याकरता लीलेने पृथ्वीचा संचार करता आई आलेली दिसताच मुलाला नित्य नवा सोहळा होतो. पण तुमचे आगमन यच्चयावत दीनजनांना अनायासे आत्मसुख भोगावयाला लावते. आई सुख देते ते नश्वर असते आणि तुमच्या आगमनाने जे सुख प्राप्त होते ते शाश्वत असते. पोराच्या पलीकडील चिन्मात्र चित्सुख भोगावयास मिळते. आपण भागवत धर्माच्या मार्गाने जाणारे आहात. आम्ही प्रयाग संगमावर निष्काम बुद्धीने जेव्हा पुण्याच्या कोटी कराव्यात तेव्हाच आम्हाला आपली भेट होते. नारदा, तू भगवत स्वरूप आहेस. तुझी भेटच मनुष्याला निष्पाप करून सोडते. तू थोडीशी जसे कृपा केलीस तरी अंतःकरणामध्ये चित्स्वरूप ठसून जाते. तुझ्याच योगाने भक्तीला अलौकिक महिमा चढला. भक्तीचे सामर्थ्य तुझ्याच योगाने पसरलेले. तुझ्याच योगाने भक्ती ही भगवत स्वरूप बनली. तू आपल्या आत्मनिष्ठेच्या योगाने
चितस्वरूप झाला आहेस. भक्तीला दाखवून देणारी मशाल ती तूच किंवा भक्तिमार्गाचा वाटाड्या तू नारदा. तुझा उपकार फार मोठा आहे, कारण तू भक्तीचा पेठाच बसवून टाकल्या आहेत. श्रेष्ठ आणि परिपूर्ण भागवत शास्त्राचा तूच व्यासाला उपदेश करून जनांचा उद्धार करण्यासाठी दशलक्षणे प्रकट केलीस. नारदा, हे देवा समान आहेस, पण ही उपमासुद्धा गौणच आहे. अशा अभिप्रायाने वसुदेव म्हणाला, भगवताची लक्षणे संसारस्थान, पोषण आणि म्हणाला, देवांपासून जीवसृष्टीला सुखे आणि दुःखे प्राप्त होऊन तिला यातना भोगाव्या लागतात. अतिवृष्टी किंवा अनावृष्टी झाली की प्राण्यांमध्ये अकांत उसळतो. याकरता त्या देवांपेक्षा साधू हेच श्रेष्ठ होत असे मला खरोखरच वाटते. कारण देवांच्या करणीने दुःख मिश्रित सुख उत्पन्न होते, पण साधू हे निर्दोष सुखाचे दाते, अर्थात दुःख क्लेशरहित सुख देणारे आहेत. त्यातही तुझ्यासारख्या कृपाळू निजात्मक सखा मिळाल्यावर काय विचारावे. परमार्थ सुखाची पेठच पिकून जाते. हा महिमा या लोकांना कळत नाही. आणखी विशेष हे की एकदा हे सुख मिळाले की ते कल्पनांतीतही नाश पावत नाही. अशा अच्युतात्म स्थिती नारदा निश्चितपणे तुझ्यापाशीच आहे. तुझ्या महिमेशी मुख्य देवाचीही बरोबरी होऊ शकत नाही. ती कशी, तेही नारदा मी तुला यथार्थ रीतीने सांगतो. देवाचा अवतार झाला म्हणजे त्याच्या दासाला सुख होते आणि दैत्याला भय पडते, असा त्यात भेदभाव आहे. पण हा पश्चाताप तुझ्यामध्ये नाही. तू देवांचाही आप्त आहेस, तसा दैत्यांचाही पण तुझ्यावर भरोसा आहे. रावण तुला एकांतात नेऊन आपल्या हृदयातील हितगुज सांगत होता. रावणाने देव बंदीत घातले होते, पण तोच तुझ्या चरणाला वंदन करीत होता. शेवटी तू खरोखरी रामाचाही मित्र होतासच. सारांश, तुझ्यामध्ये विषयभाव हा नाहीच. जरासंध कृष्णाचा वैरी होता, पण तुझे जाणे येणे त्याच्या घरी होतेच, आणि कृष्णाच्या सभेत तर कृष्णाचा थोर आप्त तूच. देवाचे नाव घ्यावयाचे नाही हे तर हिरण्यकपुषचे ब्रीद, पण त्याला तू कीर्तन मनस्वी आवडत असे. यावरून तुझ्यामध्ये खरोखर भेदभाव असा नाहीच. देवांची बुद्धी ललुचेची आहे, तशी तुझ्या साधूंची नाही. ती कशी तेही यथार्थ रीतीने सांगतो, ऐक. जे जसे यज्ञाने देवांना तृप्त होतात त्यांना देव तशी फळे देतात, आणि ते ज्यांना भजत नाहीत त्यांच्यावरती विघ्ने आणून घालतात. अशी देवांची चाल आहे. पुरुष जसा वळतो त्याचप्रमाणे छायाही वळते. तद्वत देवांचे भजन केले म्हणजे ते मोठे प्रसन्न होतात, नाहीतर उलटे विघ्न करतात. प्रातःकाळी सूर्य जसा जसा वर चढत जातो तशी तशी छायाही जवळ येत जाते. तद्वत आपल्या कर्माप्रमाणे देवही जवळ येतात म्हणजे प्रसन्न होतात. सूर्य मावळला की छाया नाहीशी होते, त्याचप्रमाणे भजन केले नाही की देव क्षुब्ध होतात. अशा प्रकारे देव स्वार्थी आहेत हे तुलाही माहीत आहे. इतर देवांची काय कथा, पण सर्वात जो मोठा देव तोसुद्धा पक्का लाचखऊ आहे. तोसुद्धा जीव घेतल्याशिवाय भेटत नाही, आणि भेटल्याचे गर्भवास आपण सोसतो. त्याचे जीवाभावाने भजन केले म्हणजे तो आपले निजांग देऊनही प्रसन्न होतो, पण तो भजत नाही. त्याच्या घराला कधी चुकूनसुद्धा जात नाही. तशी तुम्हा संतांची बुद्धी नाही. तू तर खरोखर दीनांवर दया करणार आहेस. कृपेचा केवळ निधी ते कसे ते सांगतो, ऐक. तू व्यासाला सज्ञान पाहून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलात, पण ध्रुव हे अज्ञान बालक म्हणून त्यांचीही उपेक्षा केली नाहीस. प्रल्हादाला जेव्हा उपदेश केलास तेव्हा त्या दैत्याचा मुलगा आहे हा विचार तू मनात आणला नाहीस. तुझ्या कृपेची लहरी हीच दीनजनांचे विश्रांतीस्थान आहे. वाल्या कोळी केवळ वाटमाऱ्या भजन ठाऊक नाही, पूजन ठाऊक नाही, त्याला तू रामनामाचा उपदेश करून महाकवी वाल्मिकी करून सोडलास. त्याला देवसुद्धा वंदन करतात. ज्याच्या ग्रंथाला पाहून सदाशिवालासुद्धा आनंदाचे भरते येते, असा तू कृपाळू आणि अनाथातला विसावा आहेस. तू वरचेवर निमित्याला मात्र
कोप दाखवितोस, पण ज्याच्यावर तू कोप करतोस त्याचे पाप नाहीसे करतोस आणि शेवटी हे दयाळू सायुज्याचा दीप लावून सद्रूप दाखवितोस. तुम्ही खरोखर अच्युतात्मे आहात, म्हणून देवही तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही ज्याचा उद्धार करा असे त्याला म्हणाल त्याचाच तो उद्धार करतो, नाही तर हातातसुद्धा धरत नाही. अशा रीतीने दिनाला परमात्म्याची दीक्षा देणारा तू गुरु आहेस आणि ब्रह्मज्ञानाने अत्यंत उदार आहेस. याकरता आता जी गोष्ट मी विचारीन ती नीट सांगावी. तो पुन्हा आदराने म्हणाला, हे देवर्षे, आज माझी सारी पुण्ये फळास आली, कारण आत्मसुख देणारा मायबाप तू आमच्या घरी आलास. पूर्वीच्या शिष्यांवर आपण जशी कृपा केली तशीच मजवरी करून मला संसारापासून सोडवावे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू मला आपल्या दर्शनाने खरोखर कृतकृत्य करून सोडलेस, तर आता तशाच कृपेने यथार्थरित्या मला भागवत धर्म सांगावे. हे भागवत धर्म असे सांगावे की जेणेकरून सारे कर्माकर्म लयास जाईल आणि श्रद्धेने श्रवण केले असता जन्ममरणातून मुक्तता होईल. संसाराचे भय किती दारुण आहे आणि त्याचे मूळ कारण माया होय. ती ज्या धर्माने समूळ नाहीशी होऊन जाईल असे धर्म मला कृपा करून सांगावे. मला ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार नाही. असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतो ते ऐक. मला पूर्ण अधिकार नाही हे माझे मलाच कळते, पण मी पूर्वी भगवतजन केलेले आहे ते तू श्रवण कर. मीही पूर्वी देवाधिदेव आराधना केली होती, पण ते भजन ममतेमुळे व्यर्थ गेले. पुत्रलोभामुळे देवाच्या मायेने मी अगदी भुलून गेलो. देवाला संतोष होऊन तो माझ्यावर प्रसन्न झाला आणि तू मागशील ते देईल म्हणाला. त्यावेळेस मायेने मला फसवले. त्यामुळे मला पुत्र हो हे मागणे मी मागितले. तोच माझा पुत्र श्रीकृष्ण होय, पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. तो माझ्या चरणावर मस्तक ठेवतो आणि मी तुझे खरोखर लेकरू आहे असे म्हणतो. यामुळे श्रीकृष्णापासून आम्हाला ज्ञानप्राप्ती होत नाही. खरोखर ऋषिकेशी श्रीकृष्ण हा परमात्मा आहे हे मला माहीत आहे. श्रीकृष्ण माझ्या पोटी जन्मास आला म्हणूनच मला श्रद्धा आहे आणि म्हणूनच तूही संतुष्ट झाला आहे. तर आता तसाच आपल्या कृपेने माझा उद्धार कर. ज्या मायेच्या भुलीने आम्ही फशी पडलो आहोत ती माया समूळ झडून जाईल असे प्रत्यक्ष ज्ञान सांगावे. यापेक्षा जास्त बोलून काय उपयोग. मायारूप जळाने हा संसार समुद्र अगदी तुडुंब भरून जाऊन उतरून जाण्याचा आनंद कठीण झाला आहे. तर हे मुनिराया, तो उतरून पलीकडे जाण्याला तू तारू हो. ह्या समुद्राचे पाणी सगळे खारट आहे आणि त्यात प्रचंड जलचरे अनिवार्य झालेली आहेत. ती इतकी मातली आहेत की त्यातील एकाएकाने आपल्या समर्थाने खरोखर चराचर गिळून टाकलेले आहे. मोहाच्या एका अतिदुर्धर अशा लाटा उसळत आहे. अविवेक तटावर त्या आदळतात व धैर्याचा काठ पाडून टाकतात. अहंकार रूप झंझावतात. रो 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 असा आवाज असतो. त्यामुळे सारा समुद्र अगदी खवळून जातो आणि मी व माझे म्हणून मोठ्याने गर्जना करतो. त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या वासनांचे भोवरे कसे गर 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 फिरतात पहा. त्यामुळे ह्या समुद्रातून पलीकडे जाण्याचे धैर्य सूरनरांना सहसा होत नाही. द्वेषाच्या खाड्यांतून क्रोधाची भरती भरत असते आणि असूया तिरस्काराने पुईड पसरून राहते. कामरूप पर्वतांची असंख्य शिखरे उच्चनीच दिसत असतात आणि त्यावर इच्छेची मोठमोठाली हाडे विषयांकुराने फोफवतात. या समुद्रात संकल्प आणि विकल्परूप मासे असून निंदारूप अक्राळ विक्राळ सुसरी आहेत आणि ब्रह्मद्वेषरूप माजलेले नक्र समुद्रामध्ये तळपत असतात. संसार समुद्र हा एवढा प्रचंड आहे तरीसुद्धा त्याला खरोखर शोषून टाकणारा तू अगस्तीच आहेस. याकरता तुझ्या साह्याने हा समुद्र उल्लंघन करून जाऊ असा आम्हाला भरोसा वाटतो. या लाटांचे भय सर्व ब्रह्मांडाला आहे, पण तुझ्या कृपेने त्या आम्हाला मात्र बाधक व्हायला नाहीत. तर ते नारद देवा, हे दयानिघे, आपण या
मरणरूप संसार सागरातून अनायासे माझा उद्धार करावा. हा संसार समुद्र केवळ पायानेच तरून जाऊन प्रत्यक्ष पहिलं तीर गाठील असा भागवत धर्माचा विचार मला सांगावा. हे वसुदेवांचे भाषण ऐकून नारदाच्या मनाला परम संतोष झाला. तीच त्याची आनंदमय स्थिती शुक्राचार्य आपल्या मुखाने परीक्षिताला सांगतात. हा वसुदेवाचा प्रश्न सांगताना श्रीकृष्णाचार्यांना स्वानंदाचे भरते आले. चैतन्यरूपी मेघ असा नारद मुमुक्षू लोकांवर वसुदेवांना प्रश्न सांगताना श्रीकृष्णांना स्वानंदाचे भरते आले. चैतन्यरूपी मेघ जसा नारद मुमुक्षू लोकांवर चित्सुखाचे जीवन वर्षाव करू लागला. श्री शुक्राचार्य म्हणाले, हे राजा, हा आवडीचा प्रश्न ऐकून मन जिंकल्यामुळे नारद म्हणाला, हे वसुदेवा, तुझी वाणी धन्य होय. तुझा प्रश्न ऐकून चिदानंद स्वरूपाचे नारायणच प्रकट झाला आहे. असे बोलता बोलता नारद आत्मनंदाने अगदी भरून गेला. त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. साऱ्या अंगाला घाम सुटला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि स्वानंदाच्या रंगात तो बोलू लागला. प्रेमळ श्रोता मिळाला असता वक्ताला पूर्ण आनंद होत नाही. त्याला कथा सारामृताची चवच ठाऊक नाही. तो अगदी कोरडा आहे म्हणून समजावे. वसुदेवाचा प्रश्न ऐकताच नारदाला अत्यंत आनंद झाला आणि मग त्या आनंदयुक्त वाणीने गर्जना करून वसुदेवाला काय बोलू लागला ते ऐक. नारद म्हणाला, हे यादव श्रेष्ठ, हे परमार्थ निष्ठ वासुदेवा, तुझ्या उत्कंठेची खरोखरच धन्य आहे. भागवत धर्मावर तुझी मोठी भक्ती आहे, यात शंका नाही. श्रीकृष्णजनका, ज्या धर्माच्या प्रश्नोत्तराने या साऱ्या विश्वाचाही उद्धार होईल, त्याच धर्माचा तू प्रश्न विचारलास. हे फारच उत्तम झाले. तुझ्या प्रश्नोत्तराच्या योगाने साधक उद्धरून जातील, यात आश्चर्य काय. ह्या योगे महापापीसुद्धा पावन होतील. भागवत धर्मच असा आहे की त्याच्या श्रवणाने कित्येक उद्धरतात, कोणी त्याच्या पठणानेच तरतात, कोणी त्यांचे चिंतन करून संसार पाशातून मुक्त होतात, कोणी श्रोत्याला व वक्त्याला पाहून आपल्या मनात आनंद भरीत होतात. सद्भावाने जे त्यांना भले भले म्हणतात ते सुद्धा येथे भागवत धर्माने तरून जातात. यातही मोठेसे नवल नाही, पण तो देवद्रोह करणारा दुरात्मा असतो अथवा साऱ्या विश्वाचा द्रोह करणारा दृढ चांडाळ असतो, तो सुद्धा या भागवत धर्माने तरून जातो, असा याचा महिमा आहे. भागवत धर्म जर हृदयामध्ये बाळगला तर अकर्म्याच्या कर्माला तो नाश करून टाकतो आणि अधर्म ही रसातळाला नेऊन त्यांना उत्तमोत्तम पदावर नेऊन बसवतो. जेथे भागवत धर्म शिरतो तेथे तो कर्माकर्म सारे लयास नेऊन निंदा, द्वेष, क्रोध, अविद्या यांचे नावसुद्धा उरू देत नाही. अशा त्या भागवत धर्मा संबंधानेच तू अति आदराने व भक्तीने गूढ प्रश्न केलास. तेव्हा हे वसुदेवा, तू मोठा पवित्र व अत्यंत उदार भाग्याचा आहेस. तुझ्या पवित्रपणाचे वर्णन किती करावे. ज्याच्या नामाने आणि पावन व जगद्वंद झालो तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष तुझ्या पोटाला आलेला आहे. तो श्रीकृष्ण तुझ्या घरात नित्यवास करत आहे. तेव्हा तुझ्या एवढा भाग्यवान माझा दुसरा कोणी दिसत नाही. हे वसुदेवा, तुझ्या नावावरूनच या अनंताला वासुदेव असे म्हणतात. त्या वासुदेव नामाचे स्मरण केले असता प्राणी अत्यंत पावन होतो. ज्याच्या गुणादुवादाने पुण्य वाढते, ज्याच्या नामाने संसारबंधन तुटते, त्या नारायणाचे तू आज स्मरण करविलेस. तेव्हा तुझ्या या वाणीचे कल्याण असो. आज तुझा हा प्रश्न ऐकून हृदयामध्ये नारायणच पूर्णपणे प्रकट झाला आहे. हा तुझा माझ्यावर मोठा उपकार होय. याकरता हे वसुदेवा, तुझे कोट कल्याण असो. नारदाचे हे भाषण ऐकून कदाचित कोणाच्या मनामध्ये विकल्प येईल की नारदाला पूर्वी नारायणाचे विस्मरण झाले होते, आता वसुदेवाच्या प्रश्नामुळे त्याला स्मरण आले. पण असा जो कोणी विकल्पाचा तर्क करतील ते आत्मघातकी समजावे. त्याविषयीची फोड उघड करून शुक सांगत आहेत की, ऐका, अग्निकुंडामध्ये अग्नी स्वयंभू असतो, त्यावर तूप ओतले की तो अधिकच भडकतो. तद्वत प्रेमळ प्रश्नाच्या योगाने मुक्ताचे सुख अधिक विकसते.
श्रोता भक्तिभावाने तल्लीन झाला म्हणजे मुक्तही अधिक उल्हासाने कथा सांगतो. त्या सुखाची गोडी जाणता असतो तोच यथार्थ रीतीने समजतो. याकरता मुक्त मुमुक्षू विषयी जनसुद्धा भागवत धर्माने पूर्ण शांती पावतात. तोच प्रश्न वसुदेवाने केला म्हणून नारदालाही परमानंद झाला आणि पूर्व परंपरागत प्राचीन असा तो भागवत धर्म जो सप्रमाण सांगण्याकरिता त्या नारद मुनींनी मागील इतिहास सांगण्यास सुरुवात केली. वरील अर्थातच जनराजाचा प्रश्न होता व त्याचे उत्तर 9 आर्षभागांनी दिले होते. नारद म्हणाला, त्या भागवत धर्माचा संपूर्ण प्राचीन इतिहास मी तुला सांगतो, ऐक. परंतु प्रथम आर्षभ हे कोण विचारतील तर त्यांची वंशावळीही सांगतो. त्याचा उत्तम कुळात जन्म झाला असून त्या 9 आसामीमध्येही उत्तम ब्रह्मनिष्ठ उत्पन्न झालेली होती. भूमनूचा पुत्र होता. त्याचे नाव प्रियवत असे जाण. त्याचा पुत्र अग्निज्ञ नावाचा विख्यात होता. त्याच्या सूर्यवंशातील पुत्र नाभी हा होता. त्या नाभीपासून ज्ञानाचा केवळ विलास असा ऋषभ जन्माला आला. या वसुदेवाचा अंशवंशावतार म्हणून त्याने मोक्षधर्माचा जगात सर्वत्र प्रकाश केला. ऋषभ हा वसुदेवाचा अंश होता. भूलोकी मोक्षधर्मावर लोकांची श्रद्धा वाढावी म्हणून हा भगवंताचा अंशांश अवतार झाला होता. पंचम स्कंदामध्ये त्याचे सविस्तर चरित्र सांगितले आहे. त्याच्या वेदशास्त्र संपन्न असे 100 पुत्र झाले. त्यामध्येही सर्वात वडील पुत्र होता तो अतिशय पवित्र होता. त्याचे लोक विलक्षण चरित्र सांगतो ते ऐका. या वडील मुलाचे नाव भरत असून तो नारायणाचा परमभक्त होता. अद्यापि भरतवर्ष म्हणून हे या भरतखंडाला म्हणतात. ते त्यांच्याच नावामुळे प्रसिद्ध झाले आहे. तो मनाने, वाचेने आणि कर्माने नारायणाला अखंड भजे. जो राज्यकारभारात असतानाही आत्मखुणा चुकत असते. त्याप्रमाणे वाटेने चालत असता वाकडी तिकडी पावले पडली किंवा ठेचही लागली तरी त्याला भूमीचाच आश्रय असतो. त्याचप्रमाणे तो भरत राज्यकारभार पाहत असता व यथोचित कर्मे आचरित असतानाही आत्मनिष्ठेपासून च्यूत झाला नाही. या स्थितीलाच अखंड स्थिती असे म्हणतात, जी कल्पनातीही पालटत नाही आणि ज्या स्थितीमध्ये असतानाच मनुष्य अत्यंत सुखी होतो व त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. अशा रीतीने तो भरत सदाचरण करीत असून नारायण पारायण होता. ही गोष्ट मी तुला विशद करून सांगतो, हे ऐक. नरांच्या मोठ्या समुदायाला नार असे म्हणतात. त्या नाराचे म्हणजे जीवसमुदायाचे आत्मा व अयन म्हणजे स्थान अथवा अधिष्ठान नसल्यामुळे त्याला नारायण म्हणतात. त्याच्या ठायी भरत पारायण म्हणजे अनन्य शरण झाला. हे आपले अहमपण नाहीसे करून तद्रूप होऊन राहिला असा तो ऋषभाचा पुत्र. त्याचे नाव भरत. त्याच्या नावाची पवित्र कीर्ती सगळ्या जगात दुमदुमून राहिली आहे. तो भरत या भूमीत होऊन गेला म्हणून या देशाला भारतवर्ष असे म्हणतात. सर्व वैदिक कर्मारंभी संकल्प करताना त्याच्या नावाचा उच्चार करावा लागतो. पण असा अगदी आत्मराम स्वरूप झाला तरी त्यालासुद्धा विषयसंग योग्य नाही हे समजण्यासाठी त्याचे पुढील चरित्र मी सर्वांना सांगतो ते ऐकावे. नावानेच आपली फार प्रसिद्धी केली म्हणून याला भारतखंड असे म्हणतात. पण याहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे लोकविलक्षण सांगतो ते ऐक. त्याने सर्व दिशा पादक्रांत करून समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य केले. मोठमोठ्या देवांनाही जे भोगविलास भोगले नाहीत अशा नाना प्रकारच्या सुखविलासांचा त्याने उपभोग घेतला. त्याला स्त्रिया व पुत्रही अनुकूल असून पवित्र मंत्रीही अनुकूल होते. तसेच सर्व राष्ट्र अनुकूल असूनही त्या नाना प्रकारच्या दिव्य भोगांचा त्याने त्याग केला. अशा प्रकारचे सर्व भोग भोगल्यानंतर ते आपले समुद्र वलयांकित सर्व राज्य सोडून देऊन रवहितावर दृष्टी ठेवून
तो हरिभजनासाठी निघाला. जे राजवैभव भोगतात त्यांना विरक्ती कधीच होत नाही. परंतु भरताने मोठी नवलाची गोष्ट केली, ती ही की सवभोगांचा त्याग करून तो लक्ष्मीपतीची सेवा करू लागला. तो खरोखर त्याच जन्मात मोक्षाला जावयाचा, परंतु त्याला जन्मांतर घ्यावे लागले. त्याचेही कारण सांगतो. एक हरिणी प्रसूतिकाली अगदी जवळ आला असता नदीच्या पाण्यात उभी राहून पाणी पित होती. इतक्यात तिने एकदम व्याघ्राची गर्जना ऐकली. त्यासरशी ती भयाने तत्काळ उडाली. पण उड्डाण करताना भयामुळे तिच्या पोटातील गर्भ एकदम त्या पाण्यामध्ये पडला. त्या काळी जवळच भरत एक स्नान करत होता. त्याने तो पाहिला आणि तो जात्याच कोमल मनाचा असल्यामुळे त्यास त्याची दया येऊन त्याने त्यास तात्काळ बाहेर काढले. तो हरिणी काही मागे परतून आली नाही. त्यामुळे ते पाडस आईशिवाय बापुडेवाणे दिसू लागले. त्यामुळे भूतदयेने प्रेरित होऊन भरत त्या हरिण बालकाचा प्रतिपाळ करू लागला. करता करता मुरगाची ममता फारच वाढली. ती इतकी की स्नान संध्या अनुष्ठान करताना सुद्धा क्षणोक्षणी त्याला ते हरणीचे पारस आठवू लागले. जप किंवा ध्यान आरंभले की भरताच्या डोळ्यामध्ये त्या हरण बालकाच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नसे. बसताना, जेवताना, निसताना गटकेला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे. हरिण बाल जग डोळ्याआड झाली ते ध्यान सोडून खडबड उठत असे. अशा रीतीने त्या मृगावर त्याची ममता बसली. तो एके दिवशी ते मृग स्वेच्छेने अरण्यात निघून गेला. त्यामुळे भरताला अत्यंत दुःख झाले व त्या दुःखाचे वेळीच त्याला मृत्यूने गाठले. त्यासाठी ममतेपाशी मरण ठेवलेले समजावे. जो निखालस ममताशून्य असतो त्याला जन्ममरण स्पर्शसुद्धा करीत नसते. भरत स्वतः मोठा तपस्वी होता तेव्हा तेथे काल कसा शिरला. त्या ममतेची संधी साधून मृत्यूचे यावर घाला घातला. देहाला मरण आले त्यावेळी भरताला त्या मृगाचा ध्यास लागलेला होता. त्या योगे त्याला पुढचा जन्म मृगाचा प्राप्त झाला. त्याचप्रमाणे त्याला पुनर्जन्माचे कारण घडले. कृपेने का होईना संघ केला असता तोच योग्याच्या योगभंगास कारण होतो. याकरता तो निसंग असतो, तोच अभंग साधक होय. मृगाचे स्मरण करता करताच त्याला मरण आले म्हणून तो मृगाच्या जन्मास गेला. जो कृष्ण स्मरण करताना मरण पावतो तो मृत्यूनंतर कृष्णस्वरूपच होतो. अंतकाळी प्राण्याची जशी मती असते तशीच त्याला गती मिळते. ह्याकरता मनामध्ये अहोरात्र श्रीकृष्णाचे स्मरण करावे. भरत मृग झाला परंतु त्या मृगाच्या देहामध्ये सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होते. कारण पूर्वजन्मी केलेले अनुष्ठान कधीही व्यर्थ होत नाही हे पक्के समजावे. त्यानंतर तिसऱ्या जन्मी तो जडभरत या नावाने प्रसिद्धीस आला. तेथे तो मायापाशापासून अगदी अलिप्त राहिल्यामुळे निजमुक्त होऊन बसला. मागील पुष्कळ जन्माची जाणीव त्याने ह्या जन्मात भरून काढली. त्याने आपला जीव आत्मस्वरूपात लीन करून परब्रह्म पदवी प्राप्त करून घेतली. ह्याप्रमाणे वृषभाला 100 पुत्र झाले होते. त्यापैकी सर्वात वडील जो ज्याची स्थिती सांगितली तो बाकीच्यांचे वर्तमान ऐक.